पंढरपूर पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कोर्टी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांत व निसर्गरम्य वातावरण, संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड, अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सोय, गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी बाकडे, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन। वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा। संपर्क 8788 1517 39 9923 7913 72। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरातील रस्ते आणि या रस्त्यावरील धुळीचे साम्राज्य। अशातच शहरातील प्रमुख रस्त्यावर रस्ता दुभाजकावर लावलेले डिजिटल फलक यामुळे अजागळ दिसणारे पंढरीचे स्वरूप हा कायमचा चर्चेचा, टीकेचा विषय ठरत आला होता। पंढरपुरातील रस्ता दुभाजकावर लावलेल्या डिजिटल फलकामुळे थेट मुख्यमंत्र्यांनीही मागील वर्षी नाराजी व्यक्त केली होती। मात्र तरीही नगरपालिका प्रशासनास एक इशारा वजा प्रेस नोट शिवाय कारवाई करताना फारसं कोणी पाहिलेलंच नाही। उच्च न्यायालयाचा बेकायदा फ्लेक्स बाबत स्पष्ट आदेश असूनही फारशी कारवाई होताना दिसून आली नाही आणि शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रबोधनकार ठाकरे चौक तसेच अर्बन बँक ते इंदिरा गांधी चौक या रस्त्यावरील दुभाजकांवर हेच चित्र दिसून येते आहे। मात्र मागील 4 दिवसांपासून या रस्ता दुभाजकावर वारकरी भाविकांच्या स्वरूपातील आकर्षक पुतळे उभारण्यात येऊ लागले आहेत। त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि आनंद दोन्हीही व्यक्त होत आहे। खरे तर नगरपालिकेने शहरातील काही प्रमुख रस्त्यांचे अशा पद्धतीने सुशोभीकरण करण्यासाठी रस्त्याचे तुकडे पाडून 4 ते 5 स्वतंत्र टेंडर काढले होते। या सुशोभीकरणाचा एकंदरीत खर्च जवळपास 56 लाख इतका असल्याची प्राथमिक माहिती असून रकरी भाविकांच्या स्वरूपातील आकर्षक पुतळ्याबरोबरच रस्ता दुभाजकावर आकर्षक स्टील रेलिंग व रंगोटी देखील केली जाणार असल्याचं समजतं। या सुशोभीकरणासाठी करण्यात येणारा खर्च जरी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असला तरी ज्या पद्धतीने वारकरी भाविकांचे पुतळे दुभाजकावरच जागोजागी बसवले जात आहेत त्यामुळे समाधान मात्र व्यक्त होत आहे। मात्र हे सुशोभीकरण पुन्हा डिजिटल फलक लावण्यामुळे प्रभावहीन ठरू नये याची दक्षता मात्र नगरपालिका घेणार का, असाही सवाल उपस्थित होत आहे।